विकास वाटतं नॉर्मल क्रिकेट खेळायचा, पण खेळायची पद्धतच वेगळी. आरडाओरडा आणि तो ऑफपिन आणि ते एक यॉर्क छोटा प्लेन एखादा बॉल. कारण शेवटी कसं आहे की तुम्ही जेव्हा चांगल्या संघांसमोर आणि चांगल्या प्लेयर्स समोर खेळता तेव्हाच तुम्हाला तुमचं लेवल कळतं. वाद असतील संघातले तर ते संघातले वाद मैदानाच्या बाहेर, मैदानाच्या आत नाही. तर ते कधीच मनात नव्हतं की यार याचं माझं खटकतंय, त्याचं माझं खटकतंय, तर हा नाही पाहिजे. नाही, दुश्मन जरी असला तरी तो ज्याची जिथे जागा आहे तोच खेळणार. तुम्हाला आरके खेळायला मिळणं हे म्हणजे टेनिस बॉल प्लेअरसाठी इट वॉज लाईक प्लेइंग वर्ल्ड कप. परवडत ते जागा आहे. पण तिकडे कसं असायचं की तुम्ही जर खेळला चांगले ना, अरे डोक्यावर बसवतील, डोक्यावर. पण जरा काय चुकीचे खेळला फाडूनच खायचे पूर्ण. तर असा तो प्रेक्षकगण होता आणि मजा यायची तिकडे. काय चॅलेंजिंग खेळायला मिळायचं, चॅलेंजिंग. परत एकदा आरकी सुरू होणार आहे कळलेलं आणि त्याच वर्षी परसबरीचं ती झाली नाही. तर तो हार्टब्रेक किंवा तो जो रिग्रेट आहे लाईफचा तो आजही माझ्या मनामध्ये आहे. चुकीचं नाही, पण मला असं वाटतं की जिथे लीग तुम्ही यूज करताना तिकडे कसं एंट्री फी खूप जास्त असते. 2.5 लाख 3 लाख रुपये भरायचे आणि नॉकआउटमध्ये एक मॅच खेळून गायब व्हायचं. ते जरा मला कुठेतरी खटकतं. आता काय झालंय की ते बघून आहे ना, येणाऱ्या पिढीला वाटतंय की सगळं सोपं आहे. म्हणजे जो तिथे जे काय कमवतोय ते मलाही लगेच कमावता येईल, तर तसं नाही आहे. अमोल मात्र सरांच्या चेहऱ्यावर मला स्पष्ट नाराजी दिसते. आता तेच सांगतील का?